अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचा कुंटणखाण्यावर छापा. MIDC पोलीस ठाणे हद्दीत संगमेश्वरनगर साक्षी रेसिडेन्सी अक्कलकोट रोड सोलापूर येथे राहत्या घरी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून दिनांक 8/6/2026 रोजी 1:55 सुमारास पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचारी व तसेच सोलापूर यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून संशयित राहत्या घरात बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री करून 2:55 छापा टाकण्यात आला. दिनांक 8/6/2026 रोजी 2:55 सुमारास नंदिनी गोरख कांबळे वय वर्ष 50 राहता ब्लॉक नंबर 1 साक्षी रेसिडेन्सी अक्कलकोट रोड सोलापूर यांनी राहत्या घरात पीडित महिला पैशाचे आमिष दाखवून डांबून ठेवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिची शारीरिक पिळवणूक करून तिला अडकावून ठेवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्याचे येणारे कमाईवरून स्वतःची उपजीविका करताना मिळून आले आहे. सदरबाबत MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 650/2026 भारतीय न्याय संहिता कलम 143, 144 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 1, 4, 5, 6 प्रमाणे गुन्हा करून महिला आरोपीला गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पद्धतीने यापुढेही अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर यांच्याकडून कारवाई करण्यात येणार असून शहरातील बेकायदेशीरपणे चालणारे कुंटणखाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त M. राजकुमार, माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा डॉ. अश्विनी पाटील व तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील स्नेहा मेहतर व त्यांच्या पथकातील रियाज प्यारे, सत्तार पटेल, सुशीला नागरगुंजे, पोलीस कॉन्स्टेबल अरुणा परब, सीमा खोबरे, उषा मळघे, दादा गोरे असे संयुक्तपणे उत्कृष्ट व शिताफीने कामगिरी करून सदरचा छापा यशस्वीपणे पार पाडला आहे.